नमस्कार, मूड महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे। आता मी पोहोचलोय तुळजाभवानीच्या दारामध्ये, म्हणजेच तुळजापूरमध्ये। आणि तुळजापूरवरच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात खासदारांनी आतापर्यंत काय कामं केलीत, त्यांच्या आणि मतदारसंघातील मतदारांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत का, सोबतच राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं या जिल्ह्यासाठी भरीव कामगिरी केलेली आहे का, या सगळ्यांचा आढावा आपण घेणार आहोत। त्यासाठी आपल्या सोबत या जिल्ह्यातले खासदार आणि प्रमुख नेते सुद्धा आहेत आणि त्यांच्याबरोबर ही चर्चा अशीच पुढे राहणार आहे। उस्मानाबाद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड हे करत असतात। गेल्या 4.5 वर्षांमध्ये नेमकी त्यांनी काय कामं केलेली आहेत, या मतदारसंघाला पुढे नेण्यासाठी त्यांनी काय काय कामं केली आहेत हे आज जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत विविध पक्षाचे नेते, सोबतच या मतदारसंघातील ग्रामीण भागातील शहरातील मतदार सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत। सुरुवातीला मी जातोय जितेंद्र शिंदे यांच्याकडे, कारण या मतदारसंघामध्ये ज्या मतदारांच्या अपेक्षा होत्या त्या खासदारांनी पूर्ण केल्यात का, आणि या शहराला ग्रामीण भागातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला त्यांनी न्याय दिलाय का हे जाणून घेऊयात। सुरुवातीला मी तुमच्याकडे येतोय। खरं तर रवींद्र गायकवाड यांचं नाव गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्याला काय महाराष्ट्राला परिचित होतं। खासदार झाल्यानंतर त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या। काय कामं केलेली आहेत या 4.5-5 वर्षाच्या काळामध्ये? या 4.5-5 वर्षाच्या काळामध्ये या मतदारसंघाचे मूलभूत जे प्रश्न आहेत, रस्ता, पाणी, केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न या जिल्ह्याचा, या मतदारसंघाचा दुष्काळमुक्त व्हावा यासाठीचा प्रयत्न, दळणवळणाची साधनं सोपी व्हावीत यासाठी केंद्र सरकारकडे प्रश्न, यामध्ये सगळ्या मोठ्या रस्त्यांचं, सगळ्या जिल्हा जोड रस्त्यांचं चौपदरीकरण मंजूर करून घेतलेलं आहे। तुळजापूर ते उस्मानाबाद ही रेल्वे मंजूर करून घेतलेली आहे। गुलबर्गा ते लातूर या रेल्वेचं सर्वेक्षण केलेलं आहे। या लातूरपासनं सोलापूरला जाणारा रस्ता, तुळजापूर औसा मार्गे जाणारा रस्ता, तो चौपदरीकरण झालेला आहे। उस्मानाबाद सोलापूर रस्ता पूर्ण झालेला आहे। औरंगाबाद धुळे जळगाव नॅशनल राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्णत्वाला होत आलेलं आहे। बार्शी ते लातूर जोडण्याचं काम चालू आहे। अक्कलकोट नळदुर्ग या रस्त्याचं काम चालू आहे। जिल्ह्यातल्या सगळ्या मोठ्या रस्त्याचं काम चालू आहे। रेल्वेचं काम झालेलं आहे। केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, स्वच्छता अभियान असेल, त्यामधनं या जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न झालेले आहे। आता आपण तुमच्या विरोधकाकडे जाऊयात, तुमच्याकडे पुन्हा चर्चेवर येणार आहे। आता ही यादी वाचून दाखवलेली आहे, खासदारांनी जी कामं केलेली आहेत आणि आत्ता जी यादी यांनी वाचून दाखवलेली आहे, सांगितलेली आहे, तुम्ही समाधानी आहात? खासदारांनी खरंच या जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी काम केलेलं आहे? अजिबात नाही। यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत की म्हणजे प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांची कारकीर्द ही फार लोकांच्या स्मरणात राहायला अशी राहिलेली आहे, कारण की ते 4.5 वर्ष हे नॉट रिचेबल खासदार म्हणूनच ओळख त्यांची आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी रस्त्याचा उल्लेख केला, हे सगळे रस्ते मनमोहन सिंगाच्या काळामध्ये मंजूर झालेले आहेत। त्याचं टेंडरिंग प्रोसेस आणि बाकीच्या प्रोसेस आता या सरकारमध्ये झालेला आहे। पण ते जेव्हा रस्त्याच्या कामाबद्दल बोलत होते ना, की खासदार ज्या उमरग्याला राहतात आणि हे सन्माननीय आमचे मित्रही उमरग्याला राहतात, सोलापूर ते उमरगा हद्दीपर्यंतचा रस्ता आहे त्याच पोझिशनमध्ये आहे। लोकांना तारेवरची कसरत करावी लागते, याच्याबद्दल त्यांनी काही प्रयत्न केलेले नाहीत। राहिला प्रश्न उजनीच्या म्हणजे 21 TMC पाण्याचा, त्याच्याबद्दल काय निधी उपलब्ध केला हे संदर्भात आकडे उपलब्ध आहेत की त्यांनी काही काम केलेलं नाही। रेल्वेचा प्रश्न 2 वर्षापूर्वी त्यांनी मंजुरीचं आत्ता पत्र दाखवतात काय, आत्ता या बजेटमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याच्या रेल्वे म्हणजे प्रकल्पाला या मोदी सरकारने तोंडाला पाणी पुसलेले आहेत। यांची जर प्रयत्न असते तर या प्रयत्नामध्ये या उस्मानाबाद म्हणजे सोलापूर ते उस्मानाबाद रेल्वेला किमान 100 कोटी रुपये तर मिळाले असते। यांचं काही पाठपुरावा नाही। उस्मानाबाद जिल्ह्यात असतील तर ते नाहीत म्हणून सांगतात, फोन बंद असतो। दिल्लीत असतात तर दिल्लीत कधी सभागृहात असतात, किती प्रश्न मांडले, किती शासन दरबारी प्रयत्न केला, याचाही लेखाजोखा असं लोकांसमोर मांडावा लागेल ना। आपल्याकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, काय सांगाल खासदारांनी कामं केली? या सगळ्या भौतिक विकासाच्या गोष्टी आहेत।
मूलभूत विकास म्हणजे हा जिल्हा संपूर्ण भारत ओळखतो. उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळी आहे. दुष्काळ निवारण करण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरवण्यासाठी ह्या दोन्ही पक्षाकडे काही योजना नाही आहेत. त्यांनी मागच्या 60-70 वर्षामध्ये अशी कोणतीही योजना या जिल्ह्यासाठी आणलेली नाही. आणि रस्त्याचा जर विषय घेतला तर इथले भूसंपादन अधिकारी 25-30% रक्कम शेतकऱ्याकडून घेतल्याशिवाय त्यांना बिलं काढले नाहीत, अशी परिस्थिती आहे. तर हे सगळे टक्केवारीचं राजकारण आहे. ह्यांच्या राजकारणामध्ये शेतकऱ्याला कुठेही थारा नाही. खासदारांनी कामं केली, तुम्ही समाधानी आहात? आमचे मूळ जे प्रश्न आहे की शेतकऱ्याची जी लूट होत आहे, म्हणून हमी भाव आणि दारूमुक्त गाव हा मुद्दा घेऊन संभाजी ब्रिगेड आता राजकीय आखाड्यात उतरलेली आहे. हा हमीभावाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यापासून जी आमची लूट होत आलेली आहे, ही लूट थांबवण्यासाठी नुसत्या कापसाचा जर विचार केला, क्विंटल मागं 3,000 रुपयाची, म्हणजे संपूर्ण एका गावामध्ये 12.5 कोटीची लूट एका गावातून केली जाते. आणि याला दोन्ही पक्ष कारणीभूत आहेत. 60-70 वर्ष झाली स्वातंत्र्यापासून. ही लूट जर थांबवायची असेल तर आम्हाला आता हे राजकारणाचं शुद्धीकरण करावं लागणार आहे. या सगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया होत्या. आपल्यासोबत हे सगळे मतदार आहेत, काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पण विशेषतः मतदारांना काय वाटतं? मतदारांना खरंच वाटतं का की खासदारांनी कामं केलीत? ते जाणून घेऊयात. काय खासदारांनी कामं केलीत? खासदारांनी कसलेही कामं केलं नाही. खासदार नुसतं कटआउटमध्ये दिसले. 6 महिन्याला एकदा कटआउट त्यांचा मार्केटमध्ये येत आहे आणि ते सांगतात की आम्ही बोलून दाखवत नाही, करून दाखवत, काही केलेलं नाही. जी बी कामं मंजूर झालेले ती काँग्रेसच्या पिरियडमध्ये झालेले आहे. खासदार नॉट रिचेबल राहतात अशी तक्रार सगळ्याच म्हणजे या मतदारसंघातल्या सगळ्या विधानसभा परिसरामध्ये आहे. म्हणजे तुम्ही उमरग्याला जा, तुळजापूरला जा, किंवा परंड्याला जा, किंवा भूमला जा, किंवा कुठेही जा, कळंबला जा, सगळेजण असं म्हणतात की खासदारच भेटत नाहीत. खासदारांकडून काय अपेक्षा होत्या आणि त्या पूर्ण केल्यात असं वाटतं का? अजिबात नाही. ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या अपेक्षेचा भंग झालेला आहे. आणि एक महिला बचत गट प्रतिनिधी म्हणून मी इथं आमची बाजू मांडत आहे. ज्या महिला बचत गटाकडं एक आशेने आणि एक राष्ट्र उभारणीमध्ये महत्त्वाचं काम करत आहे असं महिला आहे. कारण घराचा सर्व कणा सांभाळणारी महिला आहे माझी भगिनी. उलट ह्या सरकारच्या काळामध्ये महिलांचे जे चालू उद्योग होते ते बंद पाडले ह्या सरकारने. ह्या सरकारला सगळ्यात मोठा आहेर असेल तो आमच्या महिला बचत गटातर्फे घेणारच आहे. मी तो मुद्दा घेणार आहे, तुमच्याकडे परत येणार आहे. एक उत्तर घेऊयात. हे सगळेच लोक असं सांगतायत, वेगवेगळ्या पक्षाचे म्हणतायत, मतदार म्हणतायत, नॉट रिचेबलचं काय भानगड आहे? नाही, ज्यांनी फोन केलाय त्यांना बोललेले आहेत. जरा जे म्हणतायत त्यांनी स्वतः फोन केला का विचारा त्यांना. खरोखर जर त्यांनी फोन केला असेल तर खासदार बोलतायत त्यांना. बरं, रिचेबल आहेतच, त्यात काय प्रश्न नाही. अच्छा, रिचेबल आहेत. रिचेबल नाहीत. फोन करणे हे रिचेबल नाही. ते लोकांच्या कामासाठी उपलब्ध असले पाहिजेत ना. आता केवळ आतापर्यंत या लोकसभा मतदारसंघातील रस्त्याची कामं असतील, ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या असतील, त्या समस्येबाबत त्याच्याबद्दल खासदारांनी कामं केलीत आणि काहींचं म्हणणं आहे की ती केलीच नाहीत. केवळ हा मतदारसंघ शहरापुरता मर्यादित नाही, तर बहुतांश हा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागातला हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळंच ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांच्या समोरची असलेली संकटं ही सगळी सोडवण्यामध्ये खासदार कधी पुढाकार घेतलाय का, हे सुद्धा जाणून घेणार आहोत. इथे एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा येऊयात. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातून मोठमोठे हायवे निघालेले आहेत. ते यशाचा मार्ग मानले जातात, विकासाचा मार्ग मानले जातात. पण या जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग नेमका कुठे आहे हे काही कळायला मार्ग नाही. कारण गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा आणि शेतकऱ्यांना जे पाणी मिळणार आहे त्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. त्यावर चर्चा करूयात. पिण्याच्या पाण्यासंदर्भात काय सांगाल? एक तर उस्मानाबादला बऱ्याचदा पाणी मिळत नाही. ग्रामीण भागातला हा परंडा भूम एरिया सोडला तर सगळा हा उजाडच आहे. काय परिस्थिती पाण्याची? काही खासदारांनी कामं केलीत? काहीच कामं केलेले नाहीयेत आणि पाण्याचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे. कारण की पाणी कुठंच नाहीये. जर नगर परिषदचे जेवढे काय हे आहेत हा एरिया, इथंच पाणी फक्त सोडलं जातं, किंवा शाहूनगर असेल, काकडे प्लॉट असेल, इतर भागामध्ये कुठंच पाण्याची व्यवस्था नाहीये झालेली. आणि माझं एकच म्हणणं आहे की आता उस्मानाबाद मध्ये फक्त म्हणतात रोडचे काम होतात, पण एकही रोडचं काम झालेलं नाहीये. पाण्याचं काय? पाण्याची समस्या सातत्याने आहे म्हणतात, सुटली गेली का? पाण्याची समस्या ना
फक्त पाईपलाईन टाकली गेली. 8-8 दिवस जर पाणी येत नसेल तर त्या पाण्याचा फायदा काय? त्या उजनीचे जे धरण आणले इथपर्यंत वळवून, तर त्याचा पाण्याचा फायदा काय? 8-8 दिवस जर पाणी भेटत नाही. तुमच्या काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या किंवा बीजेपीच्या कोणत्याही सत्तेत आमचा कसलाही प्रश्न सुटलेला नाही. फक्त नावाला तुम्ही सत्ता मांडली. आमच्या फक्त मतदाराला येड्यात काढण्यात आलेला आहे तुमचं. कसल्याही नाव फक्त आमच्या इथं येतात भूमिपूजन करणार, कसल्याही गोष्टीचं भूमिपूजन तर हमखास करणार, येणार, नारळ फोडणार, रोबाबात पेपरला बातमी देणार, डिजिटलला फोटो लावणार आणि म्हणणार आम्ही हे काम केलं. अरे जाऊन बघा एक वेळेस एकेकाच्या घरात नाली पडलेली असती, रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, पाणी येत नाही, लोकांना आंघोळ करायला भेटत नाही, पाणी प्यायचं तर सोडात. 8-8 दिवस आंघोळीला बघावं लागायला लागले की पाणी कसं खर्चायचं आहे. मग एवढे मोठे प्रश्न घेऊन आणि ह्यांचे फक्त हे ऐकावं लागतंय. नाही आम्ही खासदारांनी निधी दिला, नाही आमच्या आमदारांनी निधी दिला, नाही नगरपालिकेला आपण दिलं तर पण तिथून पोच झाला नाही. अरे का? आम्हाला एवढे प्रश्न असताना देखील तुम्ही आमचे पूर्ण करत नाही तर वर्ण म्हणायचं की नाही आम्ही केलं. प्राध्यापक शिवसेनेचे खासदार प्राध्यापक गायकवाड, प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी मोठे कामं केलेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये, धाराशिव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त निधी खासदारांचा निधी आहे. जे माझे मित्र जे आता म्हणले रस्त्याची कामं केलं, त्यांच्या दारासमोरच रस्त्याचं काम केलं सिमेंट कॉन्क्रीटचं खासदारांनी. सिद्ध करून दाखवतो मी, सिद्ध करून दाखवतो. आणि जे आता हा उस्मानाबाद तुळजापूर खाजानगर मध्ये, यांच्या वार्डात खाजानगर मध्ये हो सिद्ध करून दाखवतो. काम दाखवतो ते मतदारसंघात तुमच्या वार्डात. गेल्या 12 वर्षांपासून इथं रिपोर्टिंगला मी येत असताना पाण्याचा प्रश्न सातत्यानं आहे. ती सोडवण्यासाठी केंद्र राज्य सरकारच्या योजना इथं आहेत, पण पूर्ण का होत नाहीत? काही प्रयत्न केलेत का खासदारांनी? टोटल प्रयत्न केलेले आहेत. 21 TMC पाणी हे केंद्र सरकारच्या योजनेतनं यावं असं खासदारांनी सगळ्यात पहिल्या दिवशी पंतप्रधानांना भेटून पत्र दिलेलं आहे आणि पंतप्रधानांनी ते मंजूर केलेलं आहे. आता केंद्रीय जलसंधारण खात्याकडनं गेल्या वर्षीपासून राज्य सरकारच्या योजनांसाठी डायरेक्ट पैसे येऊ लागले. त्यामध्ये कृष्णा खोऱ्याच्या योजनेसाठी, कृष्णा खोऱ्याचं पाणी इकडे जाण्याचं आहे, जलस्थिरीकरण योजनेसाठी केंद्र सरकारने तरतूद केलेली आहे. नदी जोड योजनेमध्ये उस्मानाबादला 25 TMC पाणी मिळणार. भीमा खोऱ्यामध्ये जे पाणी कोकणामध्ये जाणार आहे ते सुद्धा राज्य सरकारकडनं भीमा खोऱ्याचं ते पाणी जे जलविद्युत प्रकल्पासाठी वापरलं जातं ते 80 TMC पाणी हे भीमा खोऱ्यात सोडलं जाणार आहे आणि त्यामधनं उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटेल अशी योजना केलेली आहे. मला पण उजनीचं पाणी प्यायचंच आहे. हे उजनीचं पाणी तुमच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये आलं असं की दावे केले जातात. उजनीचं पाणी उस्मानाबाद शहराला पिण्याचं पहिली ही योजना जी आहे की 120 कोटीची होती, वाढत ती 188 कोटीची झाली आणि 16 MLD पाणी उस्मानाबाद शहराला मिळणे अपेक्षित आहे. परंतु वारंवार विद्युत खंडितीकरण होतं, त्याच्यामुळं उस्मानाबाद शहराला कमी पाणी मिळतं. पाण्यासोबत शहराचा विकास असेल. गेल्या अनेक वर्षापासून जेव्हा या उस्मानाबाद जिल्ह्याचे 2 भाग झाले, लातूर वेगळा झाला, उस्मानाबादचं स्वतंत्र अस्तित्व झालं, तेव्हापासून जर विकासाचा वेग जर पाहिला तर लातूर कितीतरी पटीनं पुढे गेलेला आहे आणि उस्मानाबाद आहे तिथंच आहे. आणि हे का झालेलं आहे? कारण पद्मसिंह पाटलासारखे दिग्गज नेते, मंत्री, खासदार या ठिकाणी होते तरी पुढे गेला नाही. आणि आता रवींद्र गायकवाड यांनी काय केलंय ते जाणून घेऊयात. काय झालं मला सांगा. लातूरचा वेग बघा, लातूर कुठं गेलं. आणि इथं लातूरचा मुख्यमंत्री होता तिथं विलासराव. पण इथले जे नेते आहेत ना, हे नेते शरद पवारांच्या सोबतीचे होते. आमचा मंत्री नाही तर शिवसेनेचा मंत्री झाला नव्हता, डॉक्टर विनोद पाटील मंत्री होते. 35 वर्ष त्यांनी काय केलं नाही. लातूर आणि उस्मानाबाद या दोन्हीचं अंतर, विकासाचं अंतर किती वाढलेलं आहे आणि हे का वाढतंय? आणि मग 5 वर्षात झाली असती प्रयत्न तर एकदम होत नाही साहेब. सगळं आतापर्यंत 35-40 वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे इथं. सगळं डॉक्टर पाटील त्यांचं घराणंच आहे की सगळं इथं. मोठ्या चांगल्या संस्था सगळ्या बंद पाडल्या त्यांनी. उद्योग वाढलाय का हो? काही इंडस्ट्री आहे, MIDC काही कंपन्या आल्या, छोट्या काही उद्योग सुरू झाले. MIDC आहे, पूर्वीपेक्षा वेग म्हणजे आहे वाढले, पण वेग अतिशय मंद आहे, जे की तालुक्याच्या प्लेसला सुद्धा
तो स्पीड जास्त असतो. रेल्वेचा उल्लेख मागा खासदाराच्या यांनी केला. एकच मिनिट, रेल्वेचं सांगतो. रेल्वेला 943 कोटी बजेट पाहिजे, त्याचा प्रस्ताव होता. 1 कोटी रुपये निधी आत्ताच्या अर्थसंकल्पात मंजूर केला आहे. 943 वर्ष लागतील ह्या खासदाराच्या वेगाने रेल्वे इथे येण्यासाठी. आणि त्याच्यासाठी त्यांनी 5-25 लाखाचे कटआउट सगळ्या जिल्हाभर लावले होते रेल्वेचे, आणि 1 कोटी रुपये प्रत्यक्षात निधी मंजूर केलेला आहे 943 कोटीपैकी. शहराचा वेग, जिल्ह्याचा वेग, पाण्याचा प्रश्न सगळं काही अजून जशाच तसं आहे. या 4.5 वर्षामध्ये अत्यंत वेगाने सगळे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. रेल्वेचा योजना मंजूर करण्यासाठी फार मोठे प्रयत्न करावे लागतात. 1 कोटीची ही नॉमिनल तरतूद आता झालेली आहे. पुरवणीमध्ये याची पूर्ण योजना मंजूर होणार आहे. आताचं जे बजेट आहे हे तात्पुरतं बजेट होतं, अस्थायी बजेट होतं. त्यामध्ये पूर्ण योजना मंजूर झालेली नाही. आता पुढच्या बजेटमध्ये 100% योजना मंजूर होणार आहे. रोडचे सगळे कामं मंजूर झालेली आहे. रोडची सगळी कामं झालेली आहेत. ही स्थिती मतदारसंघाची आहे. आणखी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करायची. आणखी काही प्रतिनिधी आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत, मतदार आहेत, आणि त्यांची काय अपेक्षा आहे ती सुद्धा जाणून घेऊयात. इथे एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर पुन्हा येऊयात. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. वेगवेगळ्या विषयावर चर्चा होत असताना एक महत्त्वाचा मुद्दा राहिला, तो शेतकऱ्याच्या समस्येबाबत. म्हणजे यावर्षी प्रचंड दुष्काळ आहे आणि दुष्काळाच्या खाईत हा जिल्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. इथल्या खासदाराने संसदेमध्ये दुष्काळाच्या बाबत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बाबत बोलायला पाहिजे होतं. प्रश्न निर्माण करायला पाहिजे ते उस्मानाबाद जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या विकासाच्या संदर्भात. परंतु ते खासदार फक्त विमानामध्ये गोंधळ करण्यामध्येच मशहूर या देशामध्ये झाले. त्यांनी महत्त्वाचं म्हणजे इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसदेमध्ये प्रश्न मांडायला पाहिजे होते, ते मांडलेले नाहीत. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं शेतकऱ्यांसाठी जे काय अनुदानाची घोषणा शासन करतंय ते लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण शेतकऱ्यांना इतक्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी छोट्या छोट्याशा का होईना पण ज्या अडचणी आहेत त्या थोड्याशा आर्थिक मदतीनं पण शेतकरी तिथल्या तिथं समाधानी होऊ शकतो. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची समस्या आणि दुसरी गोष्ट जे काय सरकार त्यांच्यासाठी योजना राबवतंय त्याची त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे असं मला वाटतंय. की शेतकऱ्यांसाठी या सरकारनं काही केलेलं आहे का? नाही, शेतकऱ्यांसाठी आता या सध्याच्या सरकारनं ऑनलाईन पद्धतीनं किंवा जे आधार लिंकिंगमुळं जे शेतकऱ्यांपासून ज्या योजना बाहेर लुटारूंकडं, व्यापाऱ्यांकडं किंवा दलालांकडे जात होत्या किंवा त्याच्यामध्ये जी बोगसगिरी होत होती, ह्या ऑनलाईन पद्धतीमुळे किंवा आधार लिंकिंगमुळे या सरकारनं सगळ्यात मोठा निर्णय चांगला केला. चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. आधार लिंकिंगमुळं बोगसगिरी बंद झालेली आहे. थेट जे काय 2 रुपये मिळायचे असतील ते शेतकऱ्यांना खात्यावर मिळतात. त्याबद्दल या सरकारचं अभिनंदनच केलं. तुझं सरकारचं अभिनंदन. सरकारने शेतकऱ्यांना काय दिलंय का? नाही, माझा असा प्रश्न आहे की ज्यावेळेस 10-20 वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली आणि जे आता 4-4.5 वर्ष जे सत्ता उपभोगत आहेत, तर त्यांनी खरं तर सर्वसामान्यांचे प्रश्न कधी विचारात घेतले का? की आज दुष्काळी भाग आहे, पाण्याचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील. मी खासदारांना पण सांगू इच्छिते की तुमच्या गावामध्ये आज लोहारा तालुक्यामध्ये हराळे गावामध्ये एवढी भयानक घटना झाली, परंतु तरी सुद्धा तुम्हाला त्याचं गांभीर्य नाही. म्हणजे आमच्या महिलांच्या प्रश्नाकडे सुद्धा तुमचं काही बघण्याचा दृष्टिकोन किती आहे जागरूक, तर याचं सुद्धा मला विचार असं वाटतं. आणि प्रत्येक प्रश्न की ज्यामध्ये तुम्ही म्हणाला दादा की ज्या पद्धतीने लातूरचा विकास झालेला आहे, अगदी त्या पद्धतीने आपला उस्मानाबाद कुठं आहे? कारण आम्हाला सांगायची सुद्धा लाज वाटते. सत्ताधारी असू देत ना तर सत्ता उपभोगणारे असू देत, परंतु त्यांनी मात्र एक काम खूप छान केलं की आमच्या राज्यामध्ये देशामध्ये अगदी मागासलेपणामध्ये नंबर 1 जिल्हा करायचं काम मात्र या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी किंवा सत्ता उपभोगत असल्याने केलेलं आहे. काय वाटतं की काही दिलंय शेतकऱ्या हातात पडलंय पदरात? अशी कितीतरी विकासाचे निधी येतात, परंतु ते खर्च न करण्यामुळे मागे म्हणजे तशीचे तसे निधी निघून जातात. याचं सुद्धा कुठल्या खासदाराला कुठल्या आमदाराला काही देणं घेणं नाही. तुम्ही दुष्काळग्रस्त जाहीर येता, फोटो काढता, फोटो सेशन करता, एवढ्या पुरतं तुमचं काम मर्यादित आहे. आणि जी छोटे मोठी कामं केली तर त्याचं क्रेडिट कोण घ्यायचं? मी काम केले का तू काम केलं, याच्याशी मात्र 100% त्यांचं भांडणं चालू असतं. आणि प्रत्येक जण येतो की मी काम केलं, माझ्या काळात एवढं काम केलं. याच्या पहिलेच मला वाटतं की तुमचं राजकारण बाजूला सारा आणि या जिल्ह्यासाठी खरंच विकासाचं काही काम होतंय का आणि आपला जिल्हा कुठेतरी पुढे नेऊ शकतो का, याचा प्रत्येक पक्षधारी असू देत किंवा विरोधी पक्ष असू याचा विचार करणं फार गरजेचं आहे. 4.5 वर्षामध्ये उस्मानाबादला पाणी आणावं लागलं नाही, लातूरला पाणी आणावं लागलं.
तुम्ही समजून घ्या, दुष्काळाच्या काळामध्ये पाण्याची व्यवस्था तुलनेनं इतर जिल्ह्यापेक्षा उस्मानाबाद जास्त चांगली झाली, उस्मानाबादमध्ये जास्त झाली. 3,500 कोटी फक्त यवतमाळ आणि उस्मानाबादसाठी दिले गेले. यांच्या दोघांची युती आहे या नगरपालिकेमध्ये. ज्या नगरपालिकेसमोर आपण थांबलोय, या शहराचा एक लाख लोकसंख्येचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये. संबंध जिल्ह्यातल्या 20 लाख शेतकऱ्यांचा काय प्रश्न सोडवणार आहेत? पाण्याचा प्रश्न अजून असताना इथेच आज या जिल्ह्याला 8 साखर कारखान्याची मंजुरी देत आहे इथलं शासन. इथल्या शेतकऱ्याला पाण्या नाही, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी नसताना हे भांडवलदार स्वतःचे साखर कारखाने उभा करतायत. 8 साखर कारखाने. ही स्थिती आहे जिल्ह्याची. काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आहे, तिथं का पाठिंबा दिला काँग्रेसने? त्यावेळेस का तुम्हाला कळलं पाठिंबा द्यायचा? शेवटचे काही मिनिटं राहिलेली आहेत, आपण सगळ्यांकडून जाणून घेऊयात. मला सांगा कसा हा 2019च्या निवडणुकीत काय अपेक्षा आहेत तुमच्या? जो काम करेल, लोकहिताचे प्रश्न हाताळेल चांगल्या पद्धतीने, आम्ही त्यालाच मतदान करून त्याला. 2019चा खासदार कसा असावा, कोण असावा? रवी सर, प्राध्यापक रवी. एक मिनिट. आमच्या लिंगायत समाजाच्या मागण्या मंजूर होणार आहेत का नाहीत? आम्हाला लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा पाहिजे आणि हिंदू लिंगायतांना ओबीसी आरक्षण पाहिजे. ही मिळणार आहे का नाही? जर मिळत नसेल तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आमचे 25% वरी मतदार आहेत, तर ते आम्ही दाखवून देऊ. आमची अपेक्षा आहे या उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बीजेपी असेल, काँग्रेस असेल, बीजेपी, राष्ट्रवादी काँग्रेस हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सत्तेसाठी कशाही पद्धतीची युती करतात आणि सत्तेवर येतात. तर माझी अशी अपेक्षा आहे की ह्या जिल्ह्यानं एक वेळेस तरी वंचित बहुजन आघाडीला प्रतिनिधित्व. शेवटचा एक प्रश्न आहे. ह्या सगळ्या अपेक्षा आता मतदारांनी व्यक्त केलेल्या आहेत. आता तिकीट दिल्यानंतर तेच उमेदवार असू शकतात. आता तरी अपेक्षा पूर्ण करणार का? अपेक्षा पूर्ण करण्याचा 4.5 वर्ष अत्यंत चांगला प्रयत्न केलेला आहे. याआधीही रवी गायकवाड हे 3 जिल्ह्याचे नेतृत्व करत आलेले आहेत. 3 जिल्ह्याचे प्रयत्न सातत्याने मांडलेले आहेत. तुमचा उमेदवार अपेक्षा पूर्ण करेल असं वाटतं? आमच्या उमेदवाराने, आमच्या म्हणजे आघाडीच्या उमेदवारांनी पहिले पूर्ण केलेले आहेत. 2008ला रेल्वे आम्हीच आणलेली उस्मानाबादला आणि यापुढे सुद्धा तुम्ही पण उमेदवार असणार आहेत. निश्चितपणाने अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच आम्ही मैदानात उतरलेलो आले नाही. थांबा. ही सगळी चर्चा बघितली, वेगवेगळे प्रश्न आहेत. तुम्ही पूर्ण करणार का? निश्चितपणे मी ज्यावेळेस या उस्मानाबादमधून खासदार असेल त्यावेळेस संबंध भारतामध्ये उस्मानाबाद जिल्हा हा सुजलाम सुफलाम जिल्हा असेल. बरोबर, सुफलाम जिल्हा असेल. उस्मानाबाद लोकसभेचा आढावा घेत असताना मोठ्या संख्येनं मतदार इथं सहभागी झालेले आहेत. त्यांचा उत्साह प्रचंड असतो, कारण या जिल्ह्यातले प्रश्न त्यांना समोर मांडायचे होते. म्हणूनच आपल्यासोबत ही सगळी मंडळी आलेली होती आणि या कार्यक्रमामध्ये सगळे सहभागी झाले. वेगवेगळ्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली आणि या लोकसभा मतदारसंघासाठी कसा खासदार असावा हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. आज इथंच थांबूयात. तुम्ही पाहत राहा. जय महाराष्ट्र.